गणपती बाप्पा मोरया। तर आज गणपतीचा दुसरा दिवस। तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रोहन मडवी। तर आज आहे गणपती बाप्पांचा दुसरा दिवस आणि आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करत आहे। तर चला आपण आता थोड्याच वेळाने वरते बाप्पाची साफसफाई म्हणजे हार वगैरे चेंज करायला जाऊ। तर गाईज 7 वाजता उठलेलो, आता मी वरते जातो आणि देवाची साफसफाई म्हणजे देवाला हार वगैरे चेंज करून घेतो आणि मग देवबाप्पाला नाश्ता बनवू आणि मग आपण कामाला सुरुवात करू। चला तर भेटतो तुम्हाला वरते। गाईज मी आलो वरती आणि बाप्पाची हार वगैरे चेंज करून झालाय माझा, तुम्हाला मी दाखवतो थोड्याच वेळाने। तर गाईज माझी बाप्पाची पूजा करून झालेली आहे सकाळची आणि मी तुम्हाला आजचा लुक दाखवता बाप्पांचा। चला तर हे वाट बाई वाट मोठे डोंगराची डोंगराची ग डोंगराची, हे वाट बाई वाट मोठे डोंगराची डोंगराची ग डोंगराची। धन्या जाणते माझे मनाची मनाची र मनाची, धन्य जाण ठेव माझे मनाची मनाची र मनाची। लारू का पाहुणा गणपती आलाय ओढ मला माहेराची, लारू का पाहुणा गणपती आलाय ओढ मला माहेराची। आली आठवण लहानपणाची पणाची ग पणाची, आली आठवण लहानपणाची पणाची ग पणाची। वाट बघाच लारके गणाची गणाची ग गणाची, वाट बघा चोलारके गणाची गणाची ग गणाची। सारी पोरा जमाची घरान केलाची मजा होलय सणाची, सारी पोरा जमाची घरान खेळाची मजा होलय सणाची। तर आपण आता नाश्ता बनवून घेऊया बाप्पासाठी पटापट। तुम्हाला नाश्ता बनवून झाल्यानंतरच भेटता। तिथे आपला सकाळचा नाश्ता बनवून झालेला आहे, कांदे पोहे। चला तर आता बाप्पांना देऊन येऊ, बाप्पांना नाश्ता देऊन येऊ। हा मग आजूबाजूच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जाऊ। बाप्पांना नाश्ता देऊन झालेला आणि वंशला पण उठवतो आता मी। वंश रात्रभर जागला ना, आता उठायचं नाव घेत नाही। उठ उठ चल आंघोळ करून घे चल। त्याला उठवता मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता नंतर। तर काही बायसांची पण जेवणाची तयारी चालली आहे, ते दाखवतो तुम्हाला। आंटींची तर नाश्ता घेऊन पाला नाश्ता ठेवू। थांब ना, माझ्या ब्लॉगची वाट होता कालू असाच टाकीन सगळं, तुझा असाच टाकले आधीच। हाय हाय आंटी काय चालले? काय शांत का बसले? का शांत बसले? जेवण चालू आहे, मी दाखवतो तुम्हाला आज काय काय स्पेशल बनवायला घेतले। आज भाजी तयार झालेली आहे मुगांची, इकडे वरण शिजत आहे, तुम्ही बघू शकता चुलीवरचा जेवण वरण। काही जात आपण बाप्पाला नैवेद्य घेऊन आलेलो आहोत। मंगल मूर्ती श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हर हर महादेव की जय। सुख करता दुःखहर्ता वाटा विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी श्री जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव रत्नागिरी गौरासी गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे गरी मुकुट शोभतो बरा, कुंदुम पोरे जनी घागरिया। जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान
बोलव जेवायला. गाईस फुला झाल्या ना आमची खराब. यार बनवायला व्लॉग मध्ये टाक आपला गणपती. तोच करायला घेतले. सकाळी नेले व्हिडिओ मी एक काढून. 1.5 दिवसाच्या देवांचा आज विसर्जन आहे. बाप्पा जाणार आज 1.5 दिवसावाल्यांचे घरी. तेच सर्व आता बाप्पा निघते. तर आपण आपल्या बाप्पाला बघून येऊ. तर काही आता वाजले संध्याकाळचे 6 आणि वंशचा चालला अभ्यास. मला तर सुट्ट्या आहेत कॉलेजला म्हणून माझं टेन्शनच नाही. थांबा तुम्हाला दाखवत. काय करता नेती? फुल ऑन स्टडी. चला यांचा अभ्यास चालूच राहील. आपण चुली. तर गाईज आपल्याला बनवायचे संध्याकाळच्या आरतीसाठी प्रसाद. तर मी आता घेतलेत काजू बदाम कापायला. हे बघा काजू बदाम कापायला घेतलेत. भेटतो तुम्हाला काजू बदाम कापल्याच्या नंतर. गाईज आता झाली संध्याकाळ आणि आरतीची तयारी झालेली आहे. तर गाईज प्रसाद बनवून झालेला आहे. आता आपण आरतीला जाऊ. मी वंशनी वाजवत बघा काय घेतले टोप. हा आहे संध्याकाळच्या आरतीचा प्रसाद. मोर्या श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आमच्याकडे गणपती येते. आज 24वं वर्ष आहे आमच्याकडे गणपती येतं. 24 वर्ष झाली घरी गणपती असताना आम्हाला खूप आनंद वाटतं. लेकी येतात, बहिणी येतात, घर भरलेला राहतं. भरभरीत राहू दे हीच आमची प्रार्थना आहे गणपती बाप्पाकडे. आपल्या देवाला किती वर्ष झाली? 24 वर्ष झाली. पुढचा आपला 25वं वर्ष म्हणजे रौप्य वर्ष काहीतरी बोलतात ना त्याला, सुवर्ण आणि रौप्य महोत्सव. तर पुढचा आमचा 25वं वर्ष राहील बाप्पाचा. आणि पूर्वी आमचा गणपती किती दिवसाचा असायचा? पहिला 5 दिवसाचा होता. पहिला 5 दिवसाचा असायचा. म्हणजे माझ्या मोठ्या भावाच्या 9साचा गणपती आहे. आणि मी झाल्यापासून आमचे गणपती बाप्पाचे दिवस वाढवले. 10 दिवस झाले आमच्या गणपती बाप्पाचे. पूर्वी आमचा 5च दिवसाचा असायचा. आणि यावर्षी 24वं वर्ष आहे आमच्या बाप्पाचं. आणि पुढच्या वर्षी 25 वर्ष पूर्ण होतील आमच्या गणपती बाप्पाला. आमचे पप्पा, मोठे पप्पा, आजी, मम्मीचा पूर्वी खूप म्हणजे मजा करायची. हॅलो, तुम्हाला कसं वाटतं देव आपल्या इकडे वर्षातून येतं? आपला घर भरलेला राहते एकदम खूप आनंदाने. सगळे लेकी बाली येतात, मुली सगळ्या जमतात, बहिणी येतात, सगळा खूप आनंद. घर भरभरीत राहते एकदम. बघायला गेलं तर हा सण लेकींचा आणि सुनांचा आहे. ज्या माहेरी व गौर म्हणून येतात त्यांची आम्ही वर्षभर वाट बघत असतो. ज्या आपल्या मुली सासरी गेलेल्या आहेत, आपल्या घरामध्ये ज्या सुना आलेल्या आहेत, त्यांचा हा सण आहे. खरं तर या सणाचा महत्व खूप आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की हा सण बहीण भावाचा असून आणि भाऊ हा बहिणीला घेण्यासाठी तिच्या सासरी जातो आणि तिला घेऊन येतो माहेरी गौरी गणपती सणासाठी. तर आमच्या इथे गौरींच्या सणाला आणि गणपतीच्या सणाला खूप महत्व असते. आणि आमची मोठी गौर म्हणजे 2 नंबर गौर आलेली आहे. ती पहिल्याच दिवशी आलेली आहे. ही 2 नंबर ताई आमची. आणि छोटी ताई तर घरीच असते. तिचं लग्न झालं की ती पण सासरी जाईल. मग आम्हाला खूप आठवण येईल तिची. आता ती गेली बाजारात. आणि पप्पा आणि आम्ही सगळं आता आरतीला आले होतो वरते. आणि मग आरती झाल्याच्या नंतर भेटू. तर गाईज हे माझे मोठे पप्पा. मोठे पप्पा म्हणजे माझ्या पप्पांचे मोठे भाऊ. आणि ताई कसं वाटतंय माहेरी आलेच गणपती ना? आता ताईस आल्यावर अजून मजा येतील. सगळ्या बहिणी एकत्र येतील या सणाला. आणि नियतीचा अभ्यास चाले. आता आपण खायला गाईज तुम्हाला ओळख करून देता. ही माझी मम्मी आणि माझी आजी आणि हे माझे आजोबा. विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा कराती सर्वांगी सुंदर अंकी जळके मान मुक्ता पडाती. जय देव जय देव जय मंगल मूर्ती
ओ श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पुरती जय देव रत्नागतित गौरा तुझ गौरी पुनला चंदनाची मोठी कुमकुम केशरा हिरे दरित मुकुट शोभा शोभा तोंडा वक्र तुंग त्रिदयना रामाचा वटपारी सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. गाईज आताच आरती झाली आणि बाप्पाचा संध्याकाळचा हार काढून टाकला. फक्त एकच हार ठेवलाय. चला तर त्यांची तर प्रसाद घेऊन जायचंय. चिऊ आणि सरू आलेली आहे प्रसाद घेऊन. देवबाप्पाला संध्याकाळचा नाश्ता आणि प्रसाद. तर गाईज माझं आत्ताच जेवण झाला आणि मी जेवणाचा काही दाखवायलाच भेटला नाही मला. मी विसरून गेलो. ब्लॉगचा लक्षातच राहत नाही. तरी जेवढा लक्षात राहतंय तेवढा करतोय. आणि आता घेऊन चालूय देवाचं जेवण यांना जेवण्यासाठी. सगळे जेवायला बसलेत. तर गाईज इथं सगळी जेवायला बसलेत. सगळी जेवायला बसलेत. तिकडे झोपले. आज पाहुणे नाही. अजून पाहुणे नाही चालू झाली. घरची ते सर्व. कसं वाटतं मोठे देवबाप्पा घरी आले. मोठे बोलायला कॅमेरा चालू केल्या गोटी. आता मी तर गाईज मी आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो. आता भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये. उद्याचा ब्लॉग देखील खूप मजेशीर असणार आहे. आणि आज बाप्पाचा दुसरा दिवस होता. 2 दिवस कसे गेले काहीच समजला नाही. आता उद्या तिसरा दिवस आहे आणि आता मी इथेच व्हिडिओ एंड करतो. खूप थकलो आहे. जागरणा होतील की नाही माहित नाही कारण का काल पण मी जागलो नाही. 11 वाजताच गेलो मी खाली झोपायला. आणि बाप्पा सोबत आता मी इथेच ब्लॉग एंड करतो. तर की तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. आणि तुम्ही आमच्या घरी गणपतीला नक्की या. इथेच मी आता या ब्लॉगचा एंड करतो आणि उद्याचा नवीन ब्लॉग येईलच. चला तर भेटूया आता उद्या. तोपर्यंत सोबत राहा आणि बोला गणपती बाप्पा मोरया. गुड नाईट.